शनिदेवाची अद्वितीय कथा. एक प्रेरणादायी प्रवास. शनिदेव हिंदू धर्मातील नवग्रहांपैकी एक प्रमुख देवता, कर्म, न्याय आणि प्रतिशोध यांचे प्रतीक आहे. त्यांना शनिश्चराय असेही म्हणतात, ज्याचा अर्थ हळू चालणारा, आणि हा अर्थ त्यांच्या शांत, धीम्या पण अचूक परिणामकारकतेशी जोडलेला आहे. शनिदेव व्यक्तीच्या विचार, वाणी आणि कृतींवर आधारित त्यांच्या कर्माचे फळ देतात. त्यांच्या जीवनाशी जोडलेली कथा, त्यांचे गुणधर्म आणि त्यांचे महत्त्व लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. शनीचा जन्म सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांच्यापासून झाला. छाया अत्यंत तपश्चर्या करत असताना शनी त्यांच्या गर्भात होते. छायाच्या कठोर तपामुळे शनीचा रंग गडद काळा झाला. या कारणामुळे त्यांचे वडील सूर्यदेव शनीकडे फारसे लक्ष देत नसत. मात्र शनीने कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने त्यांना नवग्रहांमध्ये स्थान मिळाले. शनिदेव गडद रंगाचे असून त्यांच्या हातात तलवार, राजदंड किंवा बाण असतो. त्यांना कावळा किंवा म्हशीवर विराजमान दाखवले जाते, जे त्यांची न्यायप्रियता आणि कठोर निर्णयक्षमता दर्शवते. शनिदेवांचा मुख्य संदेश आहे की प्रत्येक व्यक्तीने चांगले कर्म केले पाहिजे. ते न्यायाचे दूत आहेत, जे व्यक्तीचा विचार, वाणी आणि कृतींवर आधारित फळ देतात. ते कर्माच्या परिणामांबाबत कठोर आहेत, पण निष्पक्षही आहेत. शनी दीर्घायुष्य, शिस्त, जबाबदारी आणि अनुभवातून येणाऱ्या शहाणपणाचे प्रतिनिधित्व करतात. ते दुःख, विलंब आणि संघर्षातून जीवनाचे खरे महत्त्व समजावून देतात. शनी फक्त कठोरतेचे प्रतीक नाहीत, तर ते नम्रता, सचोटी आणि नेतृत्व गुणांचा विकास करतात. त्यांनी लोकांना कर्माच्या महत्त्वाची शिकवण दिली आहे, की आपल्या विचारांपासून कृतींपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होतो. शनिदेवाच्या 2 पत्नी आहेत. नीला, रत्ननीलमची मानवी अवतार, ज्यांना शनीची पहिली पत्नी मानली जाते. मंदा, गंधर्व राजकुमारी, ज्यांनी शनीशी विवाह केला होता. शनिदेवाचे वाहन कावळा किंवा म्हैस आहे. कावळा शनीच्या कठोर निर्णयक्षमतेचे प्रतीक आहे. म्हैस कर्माच्या धीम्या परंतु अचूक परिणामांचे प्रतिनिधित्व करते. शनीची कर्तव्ये आणि महत्त्व. शनिदेव दीर्घायुष्य, शिस्त आणि वेळेचे प्रतिनिधित्व करतात. ते कठोर परिश्रम आणि नम्रतेला प्रोत्साहन देतात. त्यांनी जीवनातील शिस्त आणि कर्तव्यपालन महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. शनी व्यक्तीच्या चांगल्या कर्मासाठी चांगले परिणाम देतात आणि वाईट कर्मासाठी कठोर शिक्षा देतात. यामुळेच लोक त्यांना कर्माचा न्यायाधीश मानतात. छाया अत्यंत तपश्चर्या करत असताना शनी तिच्या गर्भात होते. तिच्या तपामुळे शनी गडद काळ्या रंगाचे झाले. त्यामुळे सूर्यदेव शनीकडे दुर्लक्ष करत. यामुळे शनीने कठोर तपश्चर्या करून आपले स्थान सिद्ध केले. अयोध्येचा राजा दशरथ आपल्या प्रजेला शनीच्या वाईट प्रभावापासून वाचवण्यासाठी शनीला आवाहन देतो. पण शनी राजाला सांगतात की त्यांच्या दशेचा उद्देश लोकांना त्यांच्या कर्माचे महत्त्व पटवून देणे आहे. रावणाच्या कैदेत असताना हनुमानाने शनीला मुक्त केले. शनीने त्यांचे आभार मानत हनुमानाची पूजा करणाऱ्यांना आपला दशेचा त्रास होणार नाही असे वरदान दिले. शनीच्या कृपेसाठी भक्त शनिवारी उपवास करतात. त्यांच्या चरणी काळ्या तीळ, निळी फुले आणि तेल अर्पण करतात. त्यांच्या कृपेमुळे व्यक्तीला जीवनातील अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हे पाठ महत्त्वाचे मानले जातात. नीलमरत्न. शनीच्या प्रभावासाठी नीलमरत्न धारण करणे लाभदायक मानले जाते. शनिदेव शिकवतात की कर्माचाच परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. चांगल्या विचारांसह चांगली कर्मे करणाऱ्या व्यक्तीला आनंद, समृद्धी आणि यश मिळते, तर वाईट कर्माचे परिणाम कठोर असतात. शनिदेव केवळ पुराण काळातील देवता नसून आजच्या जीवनासाठीही प्रेरणादायी आहेत. त्यांचा संदेश स्पष्ट आहे की शिस्त, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.